हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 1 पाठ 11 पाहू तरी शरीराच्या आत. स्वाध्याय. जरा डोके चालवा. एक जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते? जोराने पळताना आपले हृदय जोरजोरात आकुंचन पावते व जास्त रक्ताचा पुरवठा करते. हृदय जोरात काम करू लागले की फुफ्फुसे देखील जोराने हवा मिळण्यासाठी प्रसरण पावतात. त्यामुळे आपल्याला धाप लागते. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अंतरेंद्रिय म्हणजे काय? शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातील चालतात. रक्तवाहिन्यांचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते. त्यातून रक्त सतत फिरत असते. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो, ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते. अन्न खातो, त्याचे पचन होते. ही कामे वेगवेगळी इंद्रिय करतात. त्यांना अंतरेंद्रिय म्हणतात. पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा. पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे उदरपोकळी, कटिपोकळी. 3. वक्षपोकळीतील बरकड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्त्वाची इंद्रिये असतात? वक्षपोकळीतील बरकड्यांच्या पिंजऱ्यात हृदय व फुफ्फुसे ही महत्त्वाची इंद्रिये असतात. श्वास घेतल्याने छाती का फुगते? छातीच्या वक्षपोकळीत हवा शिरत असल्यामुळे श्वास घेतल्याने छाती फुगते. निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे? मेंदू अत्यंत महत्त्वाचे अंतरेंद्रिय आहे. मेंदूला इजा झाल्यास माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा त्याला मृत्यू येऊ शकतो. यासाठी मेंदूचे परिपूर्ण संरक्षण झाले पाहिजे म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अन्नाच्या पचनाचे काम करणारी अंतरेंद्रिय डॅश असतात. अन्नाच्या पचनाचे काम करणारी अंतरेंद्रिय उदरपोकळीमध्ये असतात. आपल्याला डॅश फुफ्फुसे असतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला डॅश ठोका म्हणतात. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. सर्व भावनांची डॅश आपल्या मेंदूमध्ये होते. सर्व भावनांची जाणीव आपल्या मेंदूमध्ये होते. मानवी शरीराची रचना खूप डॅश आहे. मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे. चूक की बरोबर ते लिहा. ग्रास नलिका वक्षपोकळीत असते. बरोबर. 2. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. बरोबर. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. बरोबर. 4. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्ये समजतो. बरोबर. कारणे लिहा. अंतरेंद्रिये जागच्या जागी राहावी अशीच शरीराची रचना असते. अंतरेंद्रिये अतिशय महत्त्वाची कामे करतात. त्यामुळे ती सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आपल्या हालचालीमुळे त्यांना इजा होऊ नये यासाठी ती शरीराच्या सुरक्षित पोकळ जागात असतात. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते. आपल्या शरीरभर पसरलेल्या अन्नातून संपूर्ण शरीराला ऑक्सिजनयुक्त हवा पोचवली जाते. आपल्या पचन झालेल्या अन्नातील पोषकद्रव्ये देखील शरीरातील प्रत्येक कणाला पोचवले जाते. या कारणासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते. मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. मेंदू अत्यंत महत्त्वाचे अंतरेंद्रिय आहे. मेंदूला इजा झाली तर माणूस
कायमचा अपंग होऊ शकतो. तो कदाचित मरणही पावतो. म्हणून कठीण कवचासारख्या कवटीने मेंदूला परिपूर्ण संरक्षण मिळालेले असते. जोड्या जुळा. अ गट ब गट. रक्तपुरवठा, श्वसन, घास जठरापर्यंत पोचवणे, हालचालीवर नियंत्रण. ब गट अन्ननलिका, हृदय, मेंदू, फुफ्फुसे. अ गट रक्तपुरवठा, हृदय, श्वसन, फुफ्फुसे, घास जठरापर्यंत पोचवणे, अन्ननलिका, हालचालींवर नियंत्रण, मेंदू. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.